मला अध्यक्ष म्हणून निवडलं आणि मी तुम्हाला जी अट घातली ती मनापासून घातली आणि त्या अटीवर मी अध्यक्ष स्थान स्वीकारलेले. आपण खूप यश मिळवलं. मला आठवतं 2006ला ज्यावेळेला मीरा भाईंदरचा पहिला मोर्चा निघाला, मीरा भाईंदरच्या त्या रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या गार्डन पासून ते खाडीच्या काठाकाठाने मीरा भाईंदर महानगरपालिकेवर मोर्चा गेला होता. त्याच्या आधी चार्मिनार कंपनीमध्ये श्रमजीवी संघटना म्हणून आपण काम करत होतो. तेव्हापासून गेले 20 वर्ष मी अध्यक्ष आहे. माझं मन खंबीर आहे पण खांदे थकलेले. आता तुमच्या तरुण खांद्यांच्यावर नेतृत्व आलं पाहिजे. तुम्ही माझ्याकडेच अध्यक्ष म्हणून किती काळ बघणार. म्हणून सुलतानभाई आजपासूनच जरी अध्यक्ष मी असलो तरी अध्यक्ष तुम्ही आज असं कामकाज डबल तुम्हाला करायला सुरुवात करा आणि पुढच्या 1 मेला आपल्याला नवीन कार्याध्यक्ष नेमायचा प्रयत्न आपण करू. 20 वर्ष म्हणजे 44 वर्ष श्रमजीवी संघटना आणि जवळपास 20 वर्ष श्रमजीवी कामगार संघटनेचं नेतृत्व करायची संधी आपण मला दिली. मी खूप भाग्यवान आहे. घाम गाळणाऱ्या माणसाला, मेहनत करणाऱ्या माणसाला, कष्ट करणाऱ्याला सन्मान मिळवून देण्याचं काम मला करता आलं. ते तुमच्या सर्वांच्या मदतीने करता आलं. त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचा ऋणी आहे. अध्यक्ष हे पद नाही, कोणतेही पद नाही, कुठलंच पद. ती जबाबदारी आणि ती जबाबदारी आपण प्रत्येक जण घेतो. आपण सुद्धा तुमच्या वॉर्डच्या जबाबदाऱ्या घेतल्या, महानगरपालिकेच्या जबाबदाऱ्या घेतल्या, युनिटच्या जबाबदाऱ्या घेतल्या. या जबाबदाऱ्या आपल्याला चांगल्या पद्धतीने पार पाडता याव्यात यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. आज कामगार दिन आहे. मला आठवतं हा कामगार दिन जो सुरू झाला तो अमेरिकेमधल्या शिकागो शहरामध्ये. आणि कशासाठी सुरू झाला? पगारवाढीसाठी नाही, बोनससाठी नाही, ESIC साठी नाही, कामगारांना कायम करा म्हणून सुद्धा नाही. कामगारांनी मोर्चा काढला शिकागो शहरामध्ये 1 मेला की आम्ही माणसं आहोत, जनावर नाही. आणि माणसं म्हणून आम्हाला काम करू द्या. 12-12 तास, 14-14 तास, 16-16 तास आमच्याकडून काम करून घेऊ नका. कामाची वेळ 8 तासाची राहू द्या. यासाठी तो मोर्चा होता. कशासाठी मोर्चा होता? कशासाठी मोर्चा होता? 8 तासाचं काम पाहिजे, 12 तासाचं नको. मालकांनी काय केलं तर मालकांनी त्या पोलिसांच्या मार्फत लाठीचार्ज केला, गोळीबार केला आणि अनेक कामगार आजच्या दिवशी शिकागोच्या रस्त्यावर शहीद झाले. अमेरिकेमधल्या शिकागो मध्ये त्यातल्या एका कामगारानं गोळीबाराने रक्ताने माखलेला असा एका कामगाराचा शर्ट वर उचलला, रक्ताने लाल झालेला तो कामगारांच्या
देशाच्या झेंड्याचा रंग लाल झाला काही दिवसापासून. मी अमेरिकेमध्ये गेलो होतो 1990 साली, 36 वर्ष झाली ना. त्यावेळेला मी ज्यांच्या बरोबर होतो त्यांना मी म्हटलं की आपण आजच 1 मे 2090 1 मे 1990 तेव्हा आमच्याकडे आपण संघटनेतर्फे कामगार दिन करतो. आज माझं भाग्य आहे की मी शिकागो शहरामध्ये 1 मेलाच आहे. तेव्हा त्या कामगारांनी जिथे रक्त सांडलं त्या रक्त सांडलेल्या जागेवर त्या कामगारांना श्रद्धांजली वाहायला, त्यांना अभिवादन करायला, जसं आपण या ठिकाणी अमर ज्योती समोर जाऊन अभिवादन केलं सैनिकांना, स्वातंत्र्य सैनिकांना, लढणाऱ्या सैनिकांना, शहीद झालेल्या सैनिकांना, पोलिसांना, तसं 1 मेला अभिवादन करणं याच्या एवढं मोठं काही नाही. मला तिथं शिकागो शहरामध्ये होतो 1 मे. आपण जाऊ त्या ठिकाणी. मला वाटलं की मी त्या ठिकाणची धूळ माझ्या कपाळाला लागली. ती पवित्र धूळ आहे की जिथे कामगार मेले, 8 तासाच्या ड्युटी करता मेले. मला आश्चर्याचा धक्का बसला. कुठे गोळीबार झाला कोणालाच नाही. मला वाटलं त्या ठिकाणी स्मारकच आहे, त्या ठिकाणी स्मारक नव्हतं. आणि अमेरिकेमध्ये 1 मे कामगार दिन साजरा होत नाही. तो कम्युनिस्टांचा समजला जातो आणि अमेरिकेमध्ये कम्युनिस्टांना सक्त विरोध आहे. तेव्हा मला धक्का बसला की अरे याची प्रेरणा जग घेत आहे, जग. आणि कामगार दिन साजरा करत आहे. कामगारांच्या हक्काचा दिवस, कामगारांना माणूस म्हणून करण्याचा दिवस. त्या ठिकाणी स्मारक सुद्धा नाही. म्हणून मी यांच्या बरोबर होतो नाही, काही श्रीधर माझ्या बरोबर आल्या आणि आम्ही एका पोलीस स्टेशन मध्ये गेलो. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्हाला ती जागा ती सांगा. पोलिसांनी सांगितलं की आपल्याकडे कामगारांचं स्मारक उरलेलं नाही, परंतु त्या कामगारांना जिथे गाडलं, दफन झालं, ती स्मशानभूमी मी तुम्हाला दाखवू शकतो. तर पोलीस आमच्या बरोबर आला आणि एका चर्चच्या बाजूला दफनभूमीमध्ये त्या कामगारांचं थडगं त्या ठिकाणी उभी होती. मी नतमस्तक झालो, माथा टेकला. तिथे फलक लावला, तुमच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमचा आज आम्ही समर्पित केला. लक्षात घ्या, तुम्हाला मला कामगारांना चांगले दिवस यावेत म्हणून त्यांनी छातीवर गोळ्या झेलल्या. आपल्या देशातलं सुद्धा तेच आहे की देशाच्या प्रत्येकाला सन्मानाने जगता यावं, स्वातंत्र्य मिळावं म्हणून हुतात्मे झाले, शहीद झाले, तुरुंगात गेले, छातीवर लाठ्या झेलल्या, गोळीबार झेलला, फासावर गेले. तेव्हा देश स्वतंत्र झाला. देशाच्या स्वातंत्र्याला 80 वर्ष होती. देशातला जो सामान्य माणूस आहे, कष्टकरी माणूस आहे, आदिवासी आहे, दलित आहे, या देशाच्या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष होतील. आणखी काही काळाने 100 वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला होतील. 2047 ला कामगारांची आता मागणी काय झाली आणि मालकांचं मागणं काय की 8 तासाची नको 12 तासाची ड्युटी करा. नवीन येणाऱ्या कामगार धोरणामध्ये सुद्धा 12 तासाची ड्युटी, 12 तासाची ड्युटी केल्यानंतर कामगाराला घरी येण्यासाठी 2 तास 3 तास जातील, 15-16 तास जातील.
तो त्याच्या मुलाबाळांना कधी वेळ देणार आहे? तो घरामध्ये काय पाळणार आहे? तो समाजात कसा जगणार आहे? कामगाराला एखाद्या उसाच्या चिपाटासारखा त्या सरकारमध्ये घालून पिळायचं काम आताचा काळ करतोय. हे सरकार कोणाचं आहे म्हणत नाही. याची सुरुवातच 92 पासून झाली. जागतिकीकरणामध्ये सर्व बाजार जेव्हा खुला झाला तेव्हा कामगार ही एक वस्तू झाला. माझं तुम्हाला सर्वांना सांगणं आहे की जे जे ठराव आपण केले, सुलतानबाईंनी जे मांडलं ते ठराव नाही आहे. आपल्या लक्षात आहे, उद्या तुमची मुलं बाळ सुरक्षित राहणार का नाही याच्या बाबतचा निर्णय आपल्याला सर्वांना घ्यायचा आहे. आपल्याला किमान वेतन मिळालं. सफाई कामगार आम्ही कशावर समाधान मानतो की आमच्या मुलाला वारस म्हणून आम्ही सफाईचं काम देणार. मान्य तुम्हाला आपला कोणता वारसा आहे? आपण करतोच वारसासाठी. मी स्वतः फोन करतो, प्रयत्न करतो ह्या कामाला म्हणून. पण कामगारांनी आपण स्वप्न पाहू की माझी मुलं चांगलं शिकतील, त्यांना चांगलं शिक्षण मिळेल. आज काय चांगलं शिक्षण कुठे आहे? जिल्हा परिषदेच्या शाळा, महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण कुठे आहे? खाजगी शाळांच्या मध्ये आपल्या मुलांना शिकायला पाठवायचं तर ती फी देण्याची कुवत आपल्याकडे आहे का? त्या किमान वेतनामध्ये त्या फीचा अंतर्भाव केलेला आहे का? आपण ही का मागणी करू नये की आमच्या मुलांची फी सुद्धा आम्ही ज्यांच्याकडे काम करतो त्यांनी भरली पाहिजे, आमच्या मुलाला शिकवलं पाहिजे. सरकारने जर शिक्षणातून आपलं काढून घेतलं असेल तर मग आपल्या मुलांना आपण शिकवायचं का नाही शिकवायचं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. आपल्या मुलांना शिकवायचंय का नाही शिकवायचं? जर शिकवायचं असेल तर फक्त मागणी करून सुद्धा होणार नाही. आपल्या संघटनेने सुलतानबाई गुणवंत कामगारांच्या गुणवंत मुलांना आपण पूर्वी गौरव करत होतो. त्याला वह्या पुस्तकं देत होतो, त्यांच्या पाठीवर शाबासकी देत होतो. जवळपास कोरोनापासून ते बंद झालं. माझी विनंती आहे की युनिट मध्ये सुरू करा. 10वीला बसलेली मुलं आहेत, 12वीला बसलेली मुलं आहेत, या मुलांच्या मुलींच्या पाठीवर शाबासकी देऊ. त्यांना सांगू की बाबा आम्ही जे आयुष्य काढलं तसं तुम्ही नका काढू. मला तुम्हाला सर्वांना संघटनेला तुला सांगायचं की काळ कठीण आहे. अशोक, काळ कठीण आहे, आव्हानं मोठी आहे. या मोठ्या आव्हानांना सामोरं जायचंय. लक्षात घेऊ, जर मोठ्या आव्हानाला सामोरं जायचंय तर आपल्याला केवळ संख्या चालणार नाही. संख्या तर आवश्यक आहे, पण लोकशाही आहे. जर लोकशाही नसती तर 2018 ची निवडणूक नसती. पोटनिवडणूक, चिंतामण वंडा गेल्यानंतरची पोटनिवडणूक. लोकशाही नसती तर ती निवडणूक नसती, आणि ती निवडणूक नसती तर ग्रॅज्युटी कधी मिळाली असती परमेश्वराला. ती निवडणूक होती, त्या निवडणुकीला आपली गरज होती. फरक काय झालाय? 2018 पर्यंत राजकीय पक्षांना संघटनांची गरज होती. मी काय म्हणतो लक्षात घ्या. 2018 पर्यंत राजकीय पक्ष संघटनांना दबत होते, कारण यांच्या हातात मत आहे. काळ इतका बदललाय की आता कोणत्याही संघटनेची गरज कुठल्याही राजकीय पक्षाला नाही.
मतं कशी खरेदी करायची, मताला किती पैसे द्यायचे, बूथला किती पैसे द्यायचे, याचं रितसर गणित राजकीय पक्षांकडे तयार असतं. त्यामुळे आपल्या समोरचं आव्हान मोठं आहे. हे पेलून आम्ही कामगारांना आणि आदिवासींना न्याय देणार का, हा प्रश्न आहे. मला काय वाटतं हे महत्वाचं नाही, तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही, मी मोठा हे महत्वाचं नाही, तू मोठा महत्वाचं नाही. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आदिवासींच्या, कष्टकऱ्यांच्या, दलितांचा, कामगारांचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लक्षात घेऊ आपण की ज्या महानगरपालिकांच्या बाबत आपण आता बोलतो, त्या महानगरपालिकांच्या मध्ये 1,00,000-2,00,000 केवळ शहराचं सफाईचं काम करणारे लोक आहेत. त्याच्याशिवाय जे कष्टकरी आहेत ती संख्या लाखाच्या भरामध्ये, काही लाखामध्ये. म्हणजे मुंबईची लोकसंख्या 1 कोटी 1.5 कोटी असेल तर त्यातली निम्मे लोकसंख्या ही कष्टकरी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कष्टकरी, कामगार, श्रमिक, आदिवासी, दलित या मुंबईच्या जवळपास आहे. त्याच्या मुलांना शिकायला चांगल्या शाळा नाही, त्यांना उपचाराला ESIC हॉस्पिटल म्हणजे काय, कसाही बने. आपण ESICचा ठराव केला, मला मान्य आहे, पण ESICचा लाभ सोडला तर ESICच्या सेवा काय, कुणी जाब विचारायचा त्याला, पुढे जातो पैसा. आम्हाला चांगली आरोग्य सेवा का नाही. आमच्या मुलांना, सर्व सफाई कामगारांच्या मुलांना 12वी पर्यंत, मुलांना आणि मुलींना 12वी पर्यंत कोणत्याही शाळेमध्ये फुकट शिक्षण का नाही, हे प्रश्न आपल्याला विचारायला लागतील. समृद्धी मार्ग आहे, बुलेट ट्रेन आहे, बडोदा एक्सप्रेस आहे, एका बाजूला हे सर्व महाकाय प्रकल्प उभे राहतात. कोटीच्या कोटी उड्डाण होतात, कोटीच्या कोटी. कालच सुरेश आणि मी डहाणूला गेलो होतो. कासा ते संजान हा 53 किलोमीटरचा रस्ता, त्याबाबतची बैठक होती. सरकारने काय सांगितलं, आमचं धोरण आहे भूमी संपादन करायची नाही. म्हणजे शेतकऱ्याच्या जमिनीतून जो रस्ता आम्ही वाढवणार, वृत्तीकरण करणार, त्याला पैसे द्यायचे नाही, तसं आमचं धोरण आहे. मला त्याला सांगावं लागलं की जर तुमचं धोरण तसं असेल की तुम्ही शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणार नाही, तर तुम्हाला जमीन देणार नाही, असं आमचं धोरण आहे. पण हे धोरण राबवायला ताकद पाहिजे. ही ताकद आपल्याला संघटनेद्वारेच येणार. म्हणून संघटनेच्या विचार, श्रमजीवी संघटना असेल, परवाच आपण श्रमजीवी संघटनेचं अधिवेशन घेतो या ठिकाणी. आज कामगार संघटनेचं अधिवेशन. कामगारांसमोर असलेली, आदिवासींसमोर असलेली, श्रमिकांसमोर असलेली त्या आव्हानांना सामोरं जाणारी एकमेव शक्ती आज किमान या 2 जिल्ह्यामध्ये आहे. त्याचं नाव आहे श्रमजीवी. की ज्यामुळे आज आदिवासी टिकून आहे, ज्यामुळे आज कष्टकरी कामगार टिकून आहे. नाहीतर दलालांनी केव्हाच खाऊन टाकलं असतं अशी परिस्थिती आहे. नेत्यांनी केव्हाच खाऊन टाकलं असतं अशी परिस्थिती आहे. तेव्हा आपल्या संघटनेची ज्योत आहे, तिला या वाऱ्या वादळामधून टिकवून ठेवायचं आहे. नुसती टिकवून नाही ठेवायची, ती वाढवायची आहे. त्या छोट्याशा ज्योतीची मशाल करायची आहे. आणि ती करून ज्या वेळेला आपण आदिवासी सुद्धा, श्रमजीवी संघटनेतला कष्टकरी, आदिवासी आणि
कामगार संघटनेचा कामगार तुम्ही बघा, आज आपण पदाधिकाऱ्यांची नावं पाहिली तर सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आपल्याकडे आहेत. सर्व समाजातल्या सर्व जाती धर्माचे पदाधिकारी संघटनेमध्ये आहेत. ही आपली ताकद आहे की आम्ही वर्ग म्हणून येत आहोत, जात म्हणून येत नाही. आणि आम्हाला या देशातला जो सर्वात गरीब आहे आदिवासी, त्या आदिवासीमध्ये कातकरी, त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत. माझं श्रमजीवी कामगार संघटनेच्या लोकांना सांगणे, हे रायगड, नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी जी आदिम जमात आहे कातकरी, त्या कातकरीच्या विकासाकरता जर लढावं लागलं तर तुमची तयारी आहे का नाही? तुमची तयारी आहे का नाही? 12-12 वर्षाच्या मुली 10,000ला 20,000ला विकल्या जातात. आपल्याकडे उत्पन्न वाडा तालुक्यातली लहान लहान मुलं 1,000-2,000 रुपयाला खरेदी करून नेली होती. त्याची प्रकरण आपण सांगण्याचा मुद्दा आहे की आपण सर्वसाधारण सभा घेतली, पदाधिकारी निवडले, ठराव केले, ही आवश्यक गोष्ट आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपण संघटना बांधणीसाठी आणि माझ्या पुढं मी बघणार नाही, माझ्या संघटनेने मला दुसऱ्याकडे जळतंय ते बघायला शिकवलं. मला मी माणूस आहे म्हणून दुसऱ्या माणसाच्या वेदना, दुसऱ्या माणसाचं दुःख मला कळलं पाहिजे. दुसऱ्या बाईच्या, दुसऱ्या कुणाच्याही गरीबाच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहे ते अश्रू मला पुसता आले पाहिजेत. हे माझ्या संघटनेने मला दिलं. माझ्या संघटनेने फक्त किमान वेतन नाही वाढवून दिलं, माझ्या संघटनेने फक्त ESIC नाही दिली, माझ्या संघटनेने फक्त बोनस नाही दिला, माझ्या संघटनेने फक्त ग्रॅज्युटी नाही मिळवून दिली, माझ्या संघटनेने फक्त वारसाच्या नोंदणी मान्यता नाही दिली, तर माझ्या संघटनेने माणूस म्हणून जगायला मला शिकवलं. हे सर्वात महत्वाचं आहे. तो सन्मान तुम्हाला सर्वांना मिळाला आणि आपण तो सन्मान दुसऱ्याला देण्यासाठी दिवस रात्र एक कराल याचा मला विश्वास आहे. श्रमजीवी संघटनेसमोर सुद्धा खूप मोठी आव्हान आहे. श्रमजीवी कामगार संघटनेजवळ खूप मोठी आव्हान आहे. मला कधी कधी असं वाटतं की 10 जन्म जरी मला मिळाले तरी सुद्धा आपली सेवा करताना मला दम लागणार नाही, इतकं काम आहे. तुमच्या सर्वांची तुमच्याकडे येऊन भेट घ्यावी अशी माझी खूप इच्छा असते. पण दरवेळेला ते शक्य होत असं नाही. तरी सुद्धा मी सुलतानबाईंना सांगेन की एकदा त्यांच्या त्यांच्या कामावर प्रत्यक्ष जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची संधी या वर्षभरामध्ये जास्तीत जास्त मला द्यावी, त्यामुळे मला शक्ती मिळेल, मला स्फूर्ती मिळेल. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख आलं पाहिजे. आपण सर्व सुदृढ असले पाहिजे, निरोगी असलं पाहिजे, सर्वत्र मंगल झालं पाहिजे. कुठेही अन्याय नको, कुठेही अत्याचार नको, कुठेही कामगारांचं शोषण नको, असा समाज निर्माण झाला पाहिजे. शोषण विरहित समाज निर्माण झाला पाहिजे, हे आपलं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न करायचं असेल तर दिवस रात्र आपल्याला एक करावी लागेल. ते आपण सर्व कराल याचा विश्वास बाळगतो. आपल्या संघटना हीच आपलं, माझा तरी संघटना स्वार्थ, संघटनेशिवाय एकही क्षण मी राहू शकत नाही. जागा असो किंवा झोपलेला असो, संघटना हाच माझा प्राण आहे, संघटना हाच माझा श्वास आहे. आपण सर्वजण त्या पद्धतीने जगणारे आहोत. आपल्याला कोणी सांगितलेलं नाही हे काम कर, आपण स्वतःहून हे काम करायला लागलो. म्हणून आपण त्या परमेश्वराला मानतो जो कष्ट करतो, घाम गाळतो, मेहनत करतो, प्रामाणिकपणे जगतो,
अन्नना सन्मान ज्याला प्रेरणा माझी असू दे, आजचे पाऊल माझे त्या प्रभूसाठी करू दे, अशी प्रार्थना मी लिहिली. ही प्रार्थना नुसती लिहिली नाही की माझा प्रभू कोण, माझा परमेश्वर कोण, माझा पांडुरंग कोण. तर तो घाम गाळतोय, महानगरपालिकेच्या रस्त्यावर तो सफाई करतोय, तिथल्या स्मशानभूमीमध्ये जो लाकडं असतोय, तिथल्या कंपन्यामध्ये, कारखान्यामध्ये, फॅक्टरीमध्ये जो घाम गाळतोय, कारखाने यंत्र चालवतोय, तो माझा परमेश्वर असू द्या. आणि त्याची सेवा मला प्रत्येक घडीला करता येऊ द्या, अशी प्रार्थना परत एकदा करतो. तुम्ही सर्वांनी माझ्यावर जे प्रेम दाखवलं त्याबद्दल मनापासून आभार मानतो. जिंदाबाद. जय हिंद, जय भारत.